नमस्कार, आपले सर्वांचे स्वागत आहे. कर्मचाऱ्यांना मिळाली आनंदाची बातमी. 8व्या वेतन श्रेणीचे चार्जशीट जाहीर. पहा कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार किती लाभ. चला तर पाहूया ही आनंदाची बातमी. त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. अत्यंत आनंदाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी. केंद्र सरकारने देशातील केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या जबाबदारीचा मुद्दा लागू करण्याचे मोठे आश्वासन दिले आहे. परंतु कर्मचाऱ्यांना सरकारने अद्याप बदल करण्यासाठी नवीन वेतन आयोग नियुक्त केलेला नाही. नवीन वेतन आयोग लागू न झाल्यामुळे आता कर्मचाऱ्यांना 2 वर्षापर्यंतचा कालावधी दिला जात आहे. सध्या देशात 7व्या वेतन आयोगाअंतर्गत कर्मचाऱ्यांना पगारवाढीचा लाभ दिला जात आहे. मात्र सरकार लवकरच 8वा वेतन आयोग लागू करणार आहे आणि त्यानंतर मिळणाऱ्या वेतनातही मोठा फायदा हा कर्मचाऱ्यांना होणार आहे. समजा एखाद्या कर्मचाऱ्यांचा पगार दरमहा 1000 रुपये असेल तर त्याला 8व्या वेतन श्रेणीसह 920 रुपयाचा नफा मिळेल. त्याचप्रमाणे जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा पगार हा 5000 रुपये असेल तर त्याला 4600 रुपयाचा नफा मिळेल. कर्मचाऱ्यांना 8वा वेतन आयोग नेमका केव्हा आणि कधी लागू होणार, चला तर पाहूया. 8व्या वेतन आयोगाची अंमलबजावणीची तारीख सरकारने अद्याप जाहीर केलेली नाही. वास्तविक त्याची अंमलबजावणी करण्यासाठी सरकार सातत्याने प्रयत्न करीत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यामध्ये अंमलबजावणीत काही अडथळे येत असल्याचेही सांगितले जात आहे. त्यामुळे आता 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची तारीख निश्चित होत नसून तो आता लवकरच लागू होईल अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे. 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीबाबत अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मत आहे की सध्या देशात सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर 8व्या वेतन आयोगाच्या अंमलबजावणीची तारीख जाहीर होण्याची दाट शक्यता व्यक्त होत आहे. पुन्हा भेटू आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये नवीन अपडेटसह. तोपर्यंत आनंदी राहा, काळजी घ्या. नमस्कार.